पुसद तालुक्यातील हुडी बुद्रुक येथे ईव्हीएम मशीन बंद। 328 मतदान झाले। जिवंत व्यक्तींना मयत दाखवल्यानं मतदानापासून वंचित। भारतात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे। त्यामध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा या मतदारसंघात सुद्धा आज मतदान होत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील हुडी बुद्रुक येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन अचानक बंद पडले आहे। त्यामुळे येथील केंद्रावरील मतदार घरी वापस जात आहेत। या मतदान केंद्रावर 328 मतदान झाले असून 1193 एकूण मतदार असल्याची प्राथमिक माहिती आहे। तसेच या गावांमध्ये जिवंत असलेल्या मतदार यांना मयत दाखवल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं 3:13 वाजले आहेत। हां काका, झालं का तुमचं मतदान? नाही, मतदान झाले नाही। मतदान बूथवर आल्याच्या नंतर यादीमध्ये मयत दाखवलेलं आहे। तर म्हणजे माझ्या भावाचं सुद्धा मयत आहे। एका घरचे 2 मयत दाखवले। अच्छा, तुम्ही म्हणजे मतदार केंद्रावर इथं आले असता मतदान करायला, तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? मयत दाखवलं म्हणजे नाव डिलीट केलं, त्याच्यामध्ये नावही नाही आणि 853 नंबर हा डिलीट करून टाकला। बरं, म्हणजे मग तुम्ही त्यांना 853 आणि भावाचा 855। तुम्ही त्यांना विचारणा केली असता, काय म्हणाली ते म्हणले आता मतदान करता येणार नाही म्हणले। हां, मतदानापासून वंचित ठेवलं। बरं, मग तुमचं काय म्हणणं आहे आता? याच्यावर आम्हाला काहीतरी निर्णय द्यावा बा शासनाने। बरं, म्हणजे आमचा भविष्याचा प्रश्न समोरचा आहे। आज तुम्ही जर आम्हाला मयत दाखवायली पुढे त्याच्यापासून काही हे होणार नाही ना। बरं, म्हणजे सर्व कामाला अडथळे येतील ना। बरं, म्हणजे अधिकाऱ्याचं म्हणणं काय आता? मग तुम्ही विचारणा केली असता, काय म्हणाले ते? अधिकाऱ्याचं म्हणणं काहीच नाही, हे इथलचे अधिकारी त्याच्याकडे काहीच नाही म्हणाले ना। म्हणजे चालढकल करत आहेत। हो, याच्यामध्ये तुम्हाला मतदान त्यांनी करू दिलं नाही असंच ना? मतदानाचा अधिकारच नाही ना आपल्याला मयत दाखवल्याच्यानंतर। बरं बरं, असे किती लोक आहेत? 15 लोक आहेत। 15 लोक आहेत। तुम्ही यादीमध्ये पाहिलं असता 15 लोकांचं नाव आहे। ठीक आहे।